नमस्कार मित्रांनो. ती सून होती, पण तिला कधीच मुलगी म्हणून हाक मारली गेली नाही. तिच्या पदरात गरिबी होती, हातात फोड होते आणि डोळ्यात अश्रू, पण ओठावर कधीच तक्रार नव्हती. सासरचं घर होतं, पण आधार नव्हता. माणसं होती, पण माया नव्हती. तरीही ती रोज पहाटे उठली, सगळ्यांसाठी जगली आणि स्वतःला विसरली, कारण ती होती गरीब घरातील सून. आज तिची ही कथा तुमच्या डोळ्यात पाणी आणेल तर मित्रांनो, आणि मनात प्रश्न निर्माण करेल. शेवटपर्यंत ही कथा नक्की ऐका. सूर्य अजून उगवलेलाच नव्हता. आकाशात फक्त फिकट उजेड पसरलेला होता. पाखरांची किलबिल सुरू झाली होती आणि गावाच्या टोकाला असलेल्या एका मातीच्या घरातून चुलीचा मंद धूर वर जात होता. त्या घरात राधा उठली होती. कोलारू छपरातून गळणाऱ्या थेंबांचा आवाज तिला रोजचा सवयीचा झाला होता. अंथरूण म्हणावं तर जुनी चादर, उशीऐवजी गुंडाळलेलं फाटलेलं कापड, तरीही राधा हसत उठायची, कारण तिला माहीत होतं, आज काम केलं नाही तर आज चूल पेटणार नाही. राधा गरीब घरात जन्मलेली. आई सुमन शेतमजूर, वडील रामू दिवस मिळेल तसं काम करणारे. घरात पैसा नव्हता, पण कष्टाची कमतरता कधीच नव्हती. लहानपणापासून राधानं गरिबी जवळून पाहिली होती. पावसात भिजलेली भाकर, मीठ भाकरीवरच जेवण आणि सणाला मिळणारा एकच नवा ड्रेस, तोही कधी मधी. पण तिच्या आईनं तिला एक गोष्ट शिकवली होती, बाळा, पैसा नसला तरी चालेल, पण माणूस पण कधी गरीब नसावं. राधा हुशार होती. शाळेत कायम पहिल्या 3 क्रमांकात यायची. शिक्षिका म्हणायच्या, ही मुलगी शिकली तर खूप मोठी होईल. पण 10वी पर्यंत पोहोचताच वास्तव्य आडवं आलं. एके दिवशी वडील म्हणाले, राधा, पुढेचं शिक्षणाला पैसे नाहीत ग. या वाक्याने तिचं मन तुटलं. तरीही ती काहीच बोलली नाही. रात्री आईजवळ बसून म्हणाली, आई, मी शिकू शकले नाही तरी चालेल, पण तुम्हाला कधी उपाशी राहू देणार नाही. आईच्या डोळ्यात पाणी आलं. तिनं राधाच्या डोक्यावरून हात फिरवला. काही महिन्यातच राधासाठी स्थळ आलं. गावातलं स्थळ होतं. घर फार मोठं नव्हतं, पण मुलगा काम करणारा होता, मधुकर. आई वडील विचारात पडले. आई म्हणाली, आपली मुलगी गरीब घरची आहे, तिथं तिला त्रास तर होणार नाही ना. मधुकरची आई सावित्रीबाई कडक स्वभावाची असल्याचं सगळ्यांना माहीत होतं, पण पर्याय नव्हता. राधानं शांतपणे मान हलवली. मनात 1000 वेळा भीती निर्माण झाली, पण ओठावर एकच वाक्य, मी सगळं सहन करीन. लग्न साधच झालं. मोजक्या माणसात, फाटलेल्या मंडपात आणि उधार घेतलेल्या साडीत सासरी जाताना राधानं आईकडे पाहिलं. आई म्हणाली, सहनशील राहा बाळा, पण स्वतःचं अस्तित्व विसरू नकोस. राधा पाया पडली. डोळ्यात पाणी आलं. पण पाय पुढे. सासरचं घरही फारसं वेगळं नव्हतं. लहानसं, साधंसं, पण तिथली नजर कठोर होती. सावित्रीबाईचा पहिला संवाद असा होता की आमचं घर गरीब आहे, इथे नखरे, आराम, सवलती नाही. राधानं पदर नीट घेतला आणि नम्रपणे म्हणाली, आई, मला कामाची भीती नाही, फक्त तुमचा विश्वास हवा. त्या शब्दांनी सावित्रीबाई थोड्या स्तब्ध झाल्या, पण चेहऱ्यावर भाव नाही. त्या रात्री राधा अंगणात बसली होती. आकाशाकडे पाहत स्वतःशीच म्हणाली, आजपासून माझी परीक्षा सुरू झालेली आहे, पण मी हारायचं नाही असं ठरवलेलं आहे. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण मनात जिद्द होती. गरीब घरातील सून या प्रवासाची ही फक्त सुरुवात होती. राधाच्या दैनंदिन संघर्षाची सुरुवात. सासूबाईची कडक परीक्षा आणि एका शांत सुनेचं असामान्य धैर्य. पहाटचे 4 वाजले होते. गाव अजून झोपेतच होतं, पण राधाच्या आयुष्यात मात्र नव्या दिवसाची परीक्षा सुरू झाली होती. सावित्रीबाईचा आवाज घरभर घुमला, सुनबाई, अजून झोपली आहेस का? चूल पेटली नाहीये अजून. राधा घाईघाईने उठली. डोळे चुरचुरत होते, पण चेहऱ्यावर तक्रार नव्हती. ती चूल पेटवू लागली. ओलसर लाकूड धूर डोळ्यात जात होता. तरीही ती
खोकला आवरून काम करत राहिली. मनात विचार आला, आईकडे असते तर, पण लगेच स्वतःलाच थांबवलं. पाण्यासाठीची वाट चूल पेटवून झाल्यावर पाण्यासाठी विहिरीकडे जाणं आवश्यक होतं. डोक्यावर 2 हांडे, रस्त्यात काटेरी झुडपं आणि पायात फाटलेल्या वाहना. रस्त्यातल्या बायका कुजबुजत होत्या. नवीन सून दिसतंय, गरीब घरची म्हणे. राधानं ऐकलं पण प्रतिसाद नाही दिला. विहिरीवर पोचल्यावर तिच्या हातांना थरथर जाणवली, पण हांडे भरलेच. घरात परतल्यावर साफसफाई, भांडी आणि शेतात जाण्याची तयारी. सावित्रीबाई प्रत्येक गोष्टीत दोष काढत असत. भांडी नीटच घासली नाहीस, पाणी सांडलंय, हे काम तुला जमतच नाही. राधा मान खाली घालून ऐकत राहिली. मनात आग पेटली पण ओठावर शांतता. सकाळी मधुकर आणि राधा शेतात गेले. उन्ह चढत होतं, माती तापत होती आणि राधाच्या हातावर फोड उठत होती. मधुकर म्हणाला, राधा थोडा वेळ बस. ती हसून म्हणाली, नाही हो, काम थांबवलं तर घर कसं चालेल. तो क्षणभर थांबला. डोळ्यात अपराधीचे भाव निर्माण झाले. उपाशीपोटी काम. दुपार झाली. घरी जेवायला फक्त भाकरी आणि कांदा. सावित्रीबाईंनी आधी सगळ्यांना वाढलं. राधानं शेवटी जेवायला बसावं लागलं अशी रीत, पण भाकरी संपली. सावित्रीबाई म्हणाल्या, आज उरलं नाही, तू नंतर बघ. राधानं पाणी प्यायचं आणि पुन्हा कामाला लागली. रात्री सगळे झोपले. राधा मात्र अंगणात बसली होती. पाय सुजलेले होते, डोळ्यात पाणी. तिने चंद्राकडे पाहिलं. हे देव, हे देवा, मी काही चुकीचं केलंय का? गरीब घरात जन्म घेणं पाप आहे का? अश्रू खाली पडले पण आवाज नाही. मधुकर हळूच आला. राधा, तुला खूप त्रास होतोय ना? ती म्हणाली, नाही हो, मला फक्त तुमचा विश्वास हवा. त्याने तिच्या डोक्यावर हात ठेवला. त्या स्पर्शात तिला थोडं बळ मिळालं. त्या रात्री राधानं स्वतःशीच ठरवलं, मी हारायचं नाही. माझ्या शांततेतच माझं सामर्थ्य आहे. आणि त्या शांततेतूनच एक मजबूत सून घडत होती. गावात सण जवळ आला होता. सकाळपासूनच घरघरात लगबग सुरू झाली होती. अंगणात रांगोळ्या, दारात तोरण आणि बायकांच्या मनात नवे कपडे, दागिने यांची हुरहुर लागली होती. राधा मात्र नेहमीसारखीच कामात गुंतलेली. तिच्या मनात सणाबद्दल आनंद होता, पण स्वतःसाठी काही अपेक्षा नव्हती. सावित्रीबाई म्हणाल्या, सण आहे म्हणून काय, काम थांबत नाही. आधी घर, मग बाकी सगळं. राधानं मान हलवली. सासूबाईंनी स्वतःसाठी नवी साडी काढली. मधुकरसाठी स्वच्छ कपडे, राधासाठी मागच्या वर्षीची साधी साडी. मधुकर हळूच म्हणाला, आई, राधासाठीही एखादी नवी साडी काढ ना. सावित्रीबाई तिरसटपणे म्हणाल्या, घरात पैसे झाडावर लागत नाही. आधी गरज, मग हौस. राधा गप्प राहिली. तिच्या मनात फक्त एकच विचार, नवीन साडीपेक्षा नात्यात माणुसकी हवी. सणाच्या दिवशी सकाळपासूनच राधा धावपळ करत होती. फराळ, स्वयंपाक, घर स्वच्छ करणं, सगळंच तिच्यावरच. सगळे नटून थटून बाहेर पडले. राधा शेवटी तिच्या साधेपणातही एक वेगळंच तेज होतं. पण ते पाहणारे डोळे कुठे होते? मंदिरात सगळ्या सुना एकत्र आल्या. एक बाई कुजबुजली, हीच का ती नवी सून? फार गरीब घरची दिसते. दुसरी म्हणाली, असं दिसायला लागलं तर नवऱ्याच्या घराची शोभा कशी वाढणार? हे शब्द राधाच्या कानावर पडले. हृदयात चटकी बसली. डोळ्यात पाणी आलं, पण तिनं ते खाली पडू दिलं नाही. सासूबाईची कसोटी. घरी परतल्यावर सावित्रीबाईंनी सगळ्यांसमोर विचारलं, कसं वाटलं सणाला? राधा काही बोलली नाही, पण सावित्रीबाई पुढे म्हणाल्या, गरीब घरची सून म्हणजे असंच थोडं कमीपणाचं वागणं येतच. ते शब्द राधाच्या मनात खोलवर रुतले. मधुकर काही बोलणार होता तेवढ्यात राधानं त्याला थांबवलं. रात्री राधा गोट्यात बसली होती. अंधार, शांतता आणि अश्रू ढाळत होती. ती स्वतःशीच म्हणाली, मी इतकं सगळं सहन करते तरी माझी किंमत का नाही? त्या क्षणी तिला आईचे शब्द आठवले, माणूस पण कधीही गरीब नसावं. आत्मबळाची जागृती. राधा उभी राहिली, डोळे पुसले.
मनात ठाम निर्णय घेतला, मी स्वतःला कमी समजणार नाही. माझं मौनच माझं उत्तर असेल. ती पुन्हा घरात आली. सगळ्यांसाठी पाणी ठेवलं. नेहमीसारखीच, पण आतून ती बदलत होती. सण संपला, पण राधाच्या मनात एक नवी ताकद जन्माला आली होती. गरिबीची छाया अजून होती, पण आत्मसन्मानाचा दिवा हळूहळू पेटत होता. सणानंतर काही महिने गेले. राधाच्या शरीरात हळूहळू बदल जाणवू लागला. थकवा जास्त येऊ लागला. डोळ्यात सतत झोप आणि मनात नकळत वाढणारी धडपड. एक दिवस शेतात काम करताना तिला चक्कर आली. मधुकर घाबरून म्हणाला, राधा काय झालं? गावच्या वैद्याकडे नेलं. तो हसून म्हणाला, अभिनंदन, सुनबाई आई होणार आहे. त्या शब्दांनी राधाच्या डोळ्यात पाणी आलं. आनंदाचं, भीतीचं आणि जबाबदारीचं. घरी कळल्यावर सावित्रीबाईंचा चेहरा निर्विकारच राहिला. त्या म्हणाल्या, बाळ येणार म्हणजे काम थांबत नाही. आमच्या काळात कुठं आराम होता? राधा काही बोलली नाही. तिने मनाशीच ठरवलं, माझं बाळ सुखरूप असलं पाहिजे, बाकी मी पाहीन. महिने पुढे सरकत गेले. राधा अजूनही चूल, पाणी, शेत, घर सगळं करत होती. पोटात कळा उठायच्या, कंबर दुखायची, पण चेहऱ्यावर शांतता होती. मधुकर तिला थांबवायचा प्रयत्न करायचा. राधा जरा विश्रांती घे. ती हसून म्हणायची, हे बाळ कष्टातच वाढणार आहे, त्याला सवय लागेल. तो हसत असे, पण डोळ्यात का पाणी? 7व्या महिन्यात राधाला ताप आला. रात्रभर अंग तापत होतं. ती सकाळी उठून ती चूल पेटवायला गेली. सावित्रीबाई म्हणाल्या, आज शेतात जायचं नाही, घरातच बस. तो पहिला शब्द होता, जो थोडा मायेचा वाटला. राधा आश्चर्याने पाहतच राहिली. डॉक्टरकडे जायचं ठरलं, पण पैसे नव्हते. घरात मोजकेच रुपये होते. मधुकर चिंतेत होता. सावित्रीबाई गप्प राहिल्या. त्या रात्री राधा जागी होती. तिनं आपल्या गळ्यातील एकमेव दागिना, मंगळसूत्र हातात घेतलं. हळूच पुटपुटली, बाळा, तुझ्यासाठी आई सगळं देईल. त्या क्षणी त्याग करील. दुसऱ्या दिवशी मधुकरला काही न सांगता राधानं मंगळसूत्र विकलं. डॉक्टरांचं औषध घेतलं, तपासणी केली, सगळं झालं. संध्याकाळी सावित्रीबाईंना कळलं. त्या संतापून म्हणाल्या, हे काय केलंस? मंगळसूत्र विकलंस? राधा शांतपणे म्हणाली, आई, दागिना परत येईल, पण बाळ नाही. त्या वाक्याने सावित्रीबाईंचा आवाज थांबला. पहिल्यांदाच त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं. एके रात्री जोरात वेदना सुरू झाल्या. घरात गडबड उडाली. शेजारच्या बायका जमल्या आणि पहाटच्या वेळी त्या गोडस बाळांचा रडण्याचा आवाज आला. राधा आई झाली होती. त्या रडण्यात तिच्या सगळ्या वेदना क्षणात विरघळल्या. सासूबाईंचं हृदय वितळलं. सावित्रीबाईंनी बाळाला उचललं. त्या बोटांनी बाळाच्या कपाळावरून हात फिरवला आणि त्या हळूच म्हणाल्या, सुनबाई, तू खूप सहन केलंस. तो पहिलाच स्वीकारांचा आणि मायेचा शब्द होता. राधाच्या डोळ्यात आनंद अश्रू आली. त्या रात्री राधा बाळाला कुशीत घेऊन आकाशाकडे पाहत होती. गरिबी माझ्या नशिबी आहे, पण हे बाळ माझं भविष्य आहे. आणि दूर कुठेतरी नात्याची वीण हळूहळू घट्ट होत होती. राधाच्या कुशीत बाळ होतं. घरात पहिल्यांदाच लहानशा पावलांचा आवाज आला होता. सावित्रीबाई बाळाकडे पाहून अनोळखी मायेने हसत होत्या, पण आनंद फार काळ टिकला नाही. काही दिवसातच बाळाला सतत ताप यायला लागला. रात्री रडणं वाढलं. राधा घाबरली. संपूर्ण रात्र राधा बाळाला कुशीत घेऊन बसायची. कधी छातीत धरून, कधी अंगावर थोपटत, आई आहे ना, बाळा रडू नको. तिचे डोळे लाल झाले. अंग थकलं होतं, पण झोप नाही. गावच्या डॉक्टरांनी तपासून गंभीर स्वरात सांगितलं, बाळ खूप कमजोर आहे. वेळेवर औषध आणि काळजी घेतली नाही तर धोका आहे. त्या शब्दांनी राधाच्या पायाखालची जमीनच सरकली. सावित्रीबाई गप्प होत्या. मधुकर व्याकुळ होता. औषध महागडी होती.
घरात आधीच कर्ज. सावित्रीबाई म्हणाल्या, आपण देवावरच सोपवूया. पण राधा शांतपणे म्हणाली, आई, देव मदत करतो, पण आधी आपल्याला प्रयत्न करावा लागतो. त्या रात्री राधानं एक निर्णय घेतला. आईचा अंतिम त्याग, घरातली उरलेली थोडी भांडी, तिची जुनी नथ आणि सणाची साडी सगळं विकलं. बाळासाठी औषधं आणली, इंजेक्शन, तपासणी केली, सगळं केलं. मधुकरला कळाल्यावर तो गहिवरून म्हणाला, राधा, तू हे सगळं का केलंस? ती फक्त एवढंच म्हणाली, मी आई आहे. काही शेजाऱ्यांनी कुजबूज केली, गरीब घरची सून म्हणून बाळही कमजोर. ते शब्द सावित्रीबाईच्या कानावर पडले. त्या क्षणी त्या पहिल्यांदाच राधाच्या बाजूने उभ्या राहिल्या आणि सासूबाईंचं परिवर्तन व्हायला लागलं. सावित्रीबाई रागात म्हणाल्या, माझी सून गरीब असू शकते, पण तिचं मन सोन्याचं आहे. तिच्यासारखी आई दुर्मिळ असते. राधा अवाक झाली. तो पहिलाच दिवस होता जेव्हा सासूबाईंनी तिला सगळ्यांसमोर स्वीकारलं. हळूहळू बाळांचा ताप उतरू लागला. पहिल्यांदाच बाळ हसलं. राधाच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. सावित्रीबाई जवळ येऊन म्हणाल्या, सुनबाई, आजपासून हे घर तुझं आहे. त्या रात्री राधा अंगणात बसली होती. आकाशाकडे पाहून म्हणाली, गरिबी माझी ओळख नव्हे, माझा त्यागच माझी ओळख आहे. आणि त्या क्षणी गरीब घरातील सून घराची लक्ष्मी बनली होती. बाळाच्या आजारपणानंतर घरात एक वेगळीच शांतता पसरली होती. ती शांतता दुःखाची नव्हती, तर समाधानाची होती. राधा पुन्हा पहाटे उठली. नेहमीप्रमाणे चूल पेटवली, पाणी भरलं, पण आज तिच्या पावलात थकवा नव्हता, आत्मविश्वास होता. सावित्रीबाई दारात उभ्या होत्या. त्या पहिल्यांदाच म्हणाल्या, राधा, आज थोडा उशीर झाला तरी चालेल, आधी बाळाकडे बघ. तो एक साधा वाक्य, ते साधे वाक्य पण राधासाठी फार मोठा होता. बदललेली सासू. सावित्रीबाईच्या वागण्यात हळूहळू फरक दिसू लागला. पूर्वीच्या टोमण्याऐवजी आता सूचना असायच्या, जपून चाल, आज शेतात जाऊ नकोस, बाळाला ऊन लागू देऊ नकोस. राधा ऐकायची, पण कधीच प्रत्युत्तर देत नव्हती. तिचं मौनच तिचं सौजन्य होतं. मधुकर हे सगळं पाहत होता. त्याच्या मनात राधाबद्दलचा आदर दुप्पट झाला होता. हळूहळू राधाची गोष्ट गावात पसरू लागली. मंगळसूत्र विकून बाळ वाचवलं म्हणे, अशी सून मिळायला नशीब लागतं. ज्या जिभा कधी टोमणे मारायच्या, त्याच जिभा आता कौतुक करत होत्या. एक दिवस गावात महिलांची सभा होती. सावित्रीबाईंनी हट्ट धरला, राधा, तूही ये. राधा गोंधळली. तिला बोलायची सवय नव्हती, फक्त सहन करण्याची होती. पण सासूबाईच्या आग्रहापुढे ती गेली. सासूबाईची कबुली भर सभेत बोलताना सावित्रीबाई उभ्या राहिल्या. सगळ्यासमोर म्हणाल्या, मी माझ्या सुनेवर खूप अन्याय केला. तिच्या गरिबाकडे पाहिलं, पण तिच्या मनाकडे नाही. सभेत शांतता पसरली. त्या पुढे म्हणाल्या, आज ती माझ्यासाठी सून नाही, माझी मुलगी आहे. राधाच्या डोळ्यात अश्रू आले. सुनांचा सन्मान. सभेच्या शेवटी गावातील एका बाईंनी राधाला ओढणी दिली. तुझ्या त्यागासाठी. राधा थरथरत्या हातांनी ओढणी घेत होती. पहिल्यांदाच तिला वाटलं, मी काहीतरी जिंकलं आहे. घरी परतताना राधा सासूबाईच्या शेजारी चालत होती. सावित्रीबाई म्हणाल्या, राधा, गरिबी लपवता येत नाही, पण तुझ्यासारखी सून घराचं नशीब बदलते. राधानं नम्रपणे मान झुकवली. त्या रात्री राधा बाळाला झोपवत होती. ती पुटपुटली, बाळा, आईसारखं सहन करायचं नाही, पण माणूस पण कधी सोडायचं नाही. आणि दूर कुठेतरी तिच्या आयुष्याचा अंधार संपून प्रकाश सुरू झाला होता. काळ पुढे सरकत होता. राधाचं घर तसंच साधं होतं, पण त्या घरातला भाव पूर्णपणे बदलला होता. जिथं कधी टोमणे होते, तिथं आता शब्दामध्ये माया होती. सावित्रीबाई सकाळी स्वतःहून म्हणायच्या, राधा, आज स्वयंपाक मी करते, तू बाळाकडे लक्ष दे. हे ऐकताना
राधाच्या डोळ्यात पाणी यायचं, कारण हा बदल तिने मागितला नव्हता, तिने कमावला होता. बाळाचं बालपण आणि आईचा संस्कार. राधाचं बाळ हळूहळू मोठं होत होतं. पहिलं पाऊल, पहिला शब्द आई. त्या एका शब्दात राधाच्या सगळ्या वेदनांचं चीज झालं. ती बाळाला कुशीत घेऊन म्हणायची, बाळा, माणूस मोठा होण्यासाठी पैसा लागत नाही, पण मन मोठं असावं लागतं. आता गावात एखादी नवीन सून आली तर बायका उदाहरण द्यायच्या, राधासारखी हो. ती ऐकून राधा लाजायची. ती म्हणायची, मी काही वेगळी नाही, मी फक्त सहन केले. पण गावाला माहीत होतं ते सहन नव्हतं, तो संस्कार होता. सासूबाईची अखेरची कबुली. एक दिवस संध्याकाळी सावित्रीबाई राधाच्या शेजारी बसल्या. हळू आवाजात म्हणाल्या, राधा, माझ्या कडक स्वभावामागे भीती होती, गरिबीची, समाजाची. त्या थांबल्या. पण तू मला शिकवलंस की माणूस पण पैशात मोजता येत नाही. राधानं त्यांचे हात धरले. आई, तुम्ही मला आईसारखं स्वीकारलं, तेच माझं भाग्य आहे. आयुष्याचा खरा अर्थ कधी काळी गरीब घरातील सून म्हणून हिणवली गेलेली राधा आज घराचा आधार, नात्याची वीण आणि समाजासाठी एक उदाहरण बनली होती. ती स्वतःशीच म्हणाली, गरिबीने मला तोडलं नाही, तिनं मला घडवलं. ही कथा फक्त राधाची नाही, ती प्रत्येक त्या सुनेची आहे, जी न बोलता सहन करते, न मागता देते आणि तरीही हसत हसत राहते. गरीब घरातील सून ही घरावर ओझं नसते, तीच घराचं खरं बळ असते. कथेचा शेवट. त्या रात्री राधा अंगणात बसली होती. बाळ झोपलेलं, आकाशात चंद्र. ती हळूच पुटपुटली, देवा, माझ्याकडे फार काही नाही, पण जे आहे ते पुरेसं आहे. आणि त्या शांततेत एका स्त्रीचा विजय न बोलता साजरा झाला. हा व्हिडिओ तयार करताना, बोलताना माझ्याकडून काही चूक झालेली असेल तर मी आपली सर्वांची माफी मागतो. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा. धन्यवाद. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.